काही दिवसांपूर्वी मी हे पोस्टर पाहिलं आणि माझी एक्साइटमेंट खूप जास्त वाढली की अरे, शहाजी राजांवर कोणीतरी फिल्म करतंय. आणि जेव्हा मी त्यामध्ये अजून समजून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं की मागच्या वर्षी गोंधळ नावाची फिल्म आली होती, जी मला पर्सनली खूप जास्त आवडली. मी 2-3 वेळा ही फिल्म पाहिली आहे. आणि ह्या फिल्मचा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक तर लोककलेवर आधारित फिल्म आहे. गोंधळ ही जी आपली लोककला आहे त्याबद्दलची फिल्म आहे. प्लस फिल्मच्या सुरुवातीलाच एक वन टेक शॉट आहे, जो ऑलमोस्ट 25 मिनिटांचा आहे. येस, 25 मिनिटांचा वन टेक शॉट आहे, ज्यामध्ये जवळजवळ आपल्याला 150-200 लोकांचा जास्तच क्राऊड दिसतोय स्क्रीनवर. आणि त्यांना सगळ्यांना मॅनेज करत एक 25-30 मिनिटांचा वन टेक करणं, तर कोण करू शकतो? मला वाटतं एक उत्तम दिग्दर्शकच हे करू शकतो, आणि तो आहे संतोष डावकर. सो त्यांनी त्यांच्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली आहे. तत्पूर्वी गोंधळ हा चित्रपट अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये गाजलाय, अजूनही गाजतोय, अजूनही ते पार्टिसिपेट करतात, कारण त्यांना सोशल मीडियावर मी खूप क्लोजली फॉलो करतो. अजूनही ते अनेक फेस्टिवल्समध्ये जातात. पण गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया इफीमध्ये गोंधळ या चित्रपटाला सिल्वर पिकॉक इंटरनॅशनल या सेक्शनमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळालाय संतोष डावकर यांना. त्यामुळे ही फिल्म खरंच खूप चांगली फिल्म आहे. मी तर असंही म्हटलं होतं की यार, वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये हिला डब करा आणि लोकांना पाहू दे, लोकांपर्यंत आपली जी लोककला त्यातली पॉवर आणि एक उत्कृष्ट स्टोरी टेलिंग आहे ते पोचू दे. खूप मजा येते ही फिल्म पाहायला. आणि मला माहित नाही अजूनपर्यंत कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर का नाही आली. संतोष डावकर सर, आणा OTT प्लॅटफॉर्मवर आणि पाहू दे अजून लोकांना. आली असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा, म्हणजे मी पाहू शकीन. पण मला तरी वाटत नाही अजूनपर्यंत आली आहे. सो त्यांनी त्यांचा पुढचा प्रोजेक्ट शहाजी राजे अनाऊन्स केला आहे, जी अगेन फक्त मराठीतली नाही तर पॅन इंडिया फिल्म असणार आहे. मल्टी लँग्वेजेसमध्ये ही फिल्म केली जाणार आहे. आणि यापेक्षा यार, म्हणजे एक हिस्टॉरिक फिल्म, एक ऐतिहासिक चित्रपट, आणि असं कॅरेक्टर ज्यांच्याबद्दल खरं तर जेवढा माझा अभ्यास आहे, जेवढी माझी जाण आहे थोडीशी, खूप कमी बोललं गेलंय. आणि त्यांच्याबद्दल म्हणजे ज्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्यांच्या वडिलांचं म्हणजे त्यांची काय कीर्ती असेल हे खरंच पाहायला एक्साइटिंग, म्हणजे किती एक्साइटिंग वाटेल सांगा ना. त्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत, खूप एक्साइटमेंट आहे, आणि लवकरात लवकर हा चित्रपट येऊ दे. पण मराठीत मला वाटतं खूप चांगले एक्सपेरिमेंट होत आहेत, हे मला ना खूप आता जाणवायला लागलंय. आणि खूप हायसंही वाटतंय की खूप चांगल्या विषयांच्या, खूप वेगवेगळ्या विषयांच्या फिल्म येत आहेत, बायोपिक केले जात आहेत, चांगलं बजेट दिलं जाते मराठी फिल्म्सना. आणि देवकर हे असंच राहो, असंच चांगलं बजेट मिळत राहो मराठी फिल्म्सना. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की मला खूप खूप म्हणजे कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म खूप चांगली होईल, एक बेंचमार्कही ठरू शकते मराठीमध्ये. त्यामुळे बघूया की नक्की एक्झॅक्टली फिल्म जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा नक्की आपल्यासमोर काय घेऊन येते. बट बघितल्यानंतर मला खूप एक्साइटमेंट वाटली. तुम्ही गोंधळ ही फिल्म पाहिली आहे का? नसेल पाहिली तर पाहायलाच हवी. मराठीतलं जे आपलं कल्चर आहे त्याबद्दल बोलणारी फिल्म आहे, आपल्या लोककलेबद्दल बोलणारी फिल्म आहे. त्यामुळे मिस करू नका. OTTवर रिलीज झाली तर नक्की लगेच जाऊन पहा, आणि ऑलरेडी झाली असेल तर मला कॉमेंट करून सांगा. पुढच्या रिव्ह्यूमध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून.